मी साक्षी रावणं. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील घडामोडी. वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदींची पालघरमध्ये उपस्थिती, मच्छीमारांकडून प्रकल्पाला विरोध. शिवरायांच्या पुतळ्याची हानी झाल्याप्रकरणी मोदींनी मागितली माफी, मात्र सावरकरांच्या अपमानाचे काय म्हणत विरोधकांवर साधला निशाणा. पीओपी मूर्तिकार आणि खरेदीदारांना तुर्तास दिलासा, कोर्टाचा निर्णय निवळला. गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज, विविध विभाग सतर्क. आता पाहूया कोकणासह परिसरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. पालघर येथील वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदींनी शिवरायांची क्षमा मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत असून घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होता. काही जण सावरकरांना नाव ठेवतात, त्यांनी माफी मागितली का, असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मालवण घटनेनंतर पहिल्यांदाच मोदी महाराष्ट्रात आले असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं. वाढवण प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमादिवशी स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार बांधव आक्रमक झाले होते. त्यामुळे समुद्रात मच्छीमारांकडून बोटींना काळे झेंडे व काळे फुगे बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. पीओपी मूर्तींची विक्री आणि खरेदी करणाऱ्यांना तुर्तास न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवात पीओपी मूर्तींचा बाप्पा दिसू शकणार आहे. मात्र पुढच्या वर्षी पीओपी मूर्तीबाबत कठोर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2020 सालापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवण्यास बंदी घातली आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचे चित्र कुठेच दिसत नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पीओपी मूर्ती उपलब्ध झाल्याने मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला तरी बाजारपेठांमध्ये मूर्ती दिसून येतात, याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. जन्मदाखला घेण्यासाठी 400 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ठाणे महापालिकेच्या 2 लिपिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पालिकेच्या दिवा प्रभाग समितीमधील रणजित पांडुरंग मगदूम आणि निखिल मोतीराम कडव अशी या लिपिकांची नावे आहेत. दोघांनाही ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून डायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांनी आपल्या नातीचा जन्मदाखला मिळावा याकरता दिवा प्रभाग समितीत अर्ज केला होता. त्यानुसार लिपिक रणजित मगदूम यांनी दाखला देण्यासाठी तक्रारदारांकडे 500 रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदारांनी 26 ऑगस्ट रोजी ठाणे एसीबी कार्यालयात लेखी तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने 28 ऑगस्ट रोजी पडताळणी कारवाईमध्ये लिपिक रणजित मगदूम यांना तक्रारदारांकडून लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तसेच संबंधित लाच लिपिक निखिल कडव यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने नवी मुंबईतील मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता संपली आहे. यामुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते निसर्ग पूजन करण्यात आले. यावेळी आमदार गणेश नाईक व महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे उपस्थित होते. नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता इतर जलस्रोतांचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. नवी मुंबई ही स्वतःच्या मालकीचे धरण असणारी महानगरपालिका आहे. मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृद्ध महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. कोकण रेल्वे आणि प्राध्यापक मधु दंडवते हे समीकरण सर्वश्रुत आहे. प्राध्यापक मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार संबोधले जाते. त्यांचा फोटो चिपळूण रेल्वे स्थानकावर लावण्यात यावा अशी मागणी गेले अनेक वर्षांपासून होत आहे. या प्रकरणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून याची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे चिपळूण रेल्वे स्थानकावर प्राध्यापक मधु दंडवते यांचा फोटो लावण्यात आला आहे.
याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह सागर डिजिटलच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.